हे SIR चे फॉर्म आहेत आणि या ठिकाणी हे फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी झेरॉक्स साठी दिलेले आहेत। त्या झेरॉक्सच्या दुकानामध्ये अशा प्रकारे ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा हे या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत। असंख्य लोकांनी SIR चे फॉर्म भरले आणि त्याचा गैरवापर हे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी झेरॉक्सला दिलेले आहेत आणि ह्या डॉक्युमेंटचा विविध ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका लोकांसाठी आहे। मी आज या ठिकाणी पोलिसांना बोलून कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे। आता पुलिस त्यांच्या पद्धतीने कार्रवाई करते। नवी मुंबई के खारघर में मतदाता पुनरीक्षण प्रक्रिया के दौरान जमा किए गए ओरिजिनल दस्तावेजों को लेकर राजनीतिक विवाद खड़ा हो गया है। ठाकरे गुट का आरोप है कि मतदाताओं के ओरिजिनल SIR फॉर्म, आधार कार्ड, पैन कार्ड और अन्य दस्तावेज भाजपा युवा मोर्चा के कार्यकर्ता के पास मिले। ठाकरे गुट के नेता बालेश भोजने का दावा है कि वे जेरॉक्स दुकान पर पहुंचे थे जहां उन्हें ये दस्तावेज दिखाई दिए। पूछताछ के बाद संबंधित व्यक्ति ने किसी को फोन कर दुकान पर बुलाया और ठाकरे गुट के मुताबिक उसकी पहचान भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ता के रूप में हुई। ठाकरे गुट ने सवाल उठाया कि SIR प्रक्रिया के बाद शासन के पास रहने वाले ओरिजिनल दस्तावेज भाजपा कार्यकर्ता तक कैसे पहुंचे। मामला की जांच और संबंधित लोगों के साथ प्रांत अधिकारी पर भी कार्रवाई की मांग को लेकर कार्यकर्ताओं ने खारघर पुलिस थाने में ठिय्या आंदोलन शुरू किया है। मी झेरॉक्स करण्याकरता झेरॉक्सच्या दुकानात गेलो। तिथं SIR चे फॉर्म ओरिजिनल मी बघितले आणि मी तिथं चौकशी केली की बाबा हे फॉर्म ओरिजिनल इथे कसे आले, इथं शासनाचे फॉर्म आहेत। तर तो बोलला की आम्हाला एका माणसाने झेरॉक्सला आणून, मी बोललो त्याला लावा फोन। त्याला फोन लावला तर तो 10 मिनिटांमध्ये तिथे आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे आणि हे फॉर्म मी दिलेले आहेत, तुला काय अडचण आहे। मग मी त्याला सांगितलं की बाबा मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म तुझ्या ताब्यात नसायला पाहिजे, शासकीय प्रॉपर्टी आहे। तर त्यांनी मला बोलला की नाही तू ऐक माझं, आणि मला धक्काबुक्की केली, मारामारी केली, तुम्ही फॉर्म पळवण्याचा प्रयत्न करत होते। पण मी त्याआधी पोलीस स्टेशनला कळवलं असल्यामुळे पोलीस आले आणि नाहीतर आज मला मारहाण झालेली आहेच किंवा अजून काहीतरी अनर्थ घडला असता। पण त्वरित पोलीस आले, ते फॉर्म ताब्यात घेतले आणि आम्ही त्यांना घेऊन पोलिसांना सांगून इथं पोलीस स्टेशनला आलो आणि इथून ते 2 आरोपी पसार झालेले आहेत। तर त्यांच्यावर कारवाई होईल अशी आमची मागणी आहे। भारतभर जी SIR मोहीम चालू आहे त्या प्रक्रियेवर आता आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। संपूर्ण प्रक्रिया ही फेक आहे असं आम्हाला कुठेतरी दिसतंय। आता खरं तर लोकशाहीला कायम फासणारी घटना आज घडलेली आहे। आमचे खारघर शहरचे विभाग प्रमुख श्री बालेश भोजने यांनी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांना SIR फॉर्मचे झेरॉक्स काढताना रंगे हात पकडलेला आहे। त्यांना पकडून पोलिसांना कंप्लेंट केली, पोलीस येऊन त्या 2 पदाधिकाऱ्यांना इथे घेऊन आले, पदाधिकारी इथून पळून गेले। CCTV फुटेज आहे, कॅमेऱ्यामध्ये पण त्याची तुम्हाला रेकॉर्डिंग दिसेल। आणि आज आमची तक्रार अशी आहे की शासकीय जे डॉक्युमेंट्स आहेत, SIR जे फॉर्म आहेत, हे फॉर्म ह्या पदाधिकाऱ्यांच्या हातात गेलेच कसे। कुठेतरी BLO, RO आणि प्रांत निवडणूक अधिकारी हे जबाबदार आहेत आणि आमची अशी मागणी आहे की जे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रांत आहेत, निवडणूक अधिकारी यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांच्यावर FIR दाखल व्हावी। नाहीतर त्यांनी इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे BLO आहेत ज्यांच्याकडून हे फॉर्म गायब झालेले आहेत, हे फॉर्म गेलेले आहेत, त्यांच्यावरती कारवाई करावी। सध्या सर्व शासकीय यंत्रणांना वेटीस धरून राजकीय दृष्टीने प्रेरित असं SIR अभियान या महाराष्ट्रामध्ये राबवलं जातंय। आमच्या पहिल्या दिवसापासून आमची याबाबत तक्रार होती की अत्यंत चुकीच्या इंटेन्शनने आणि उद्देशाने ही सर्व मोहीम चालू आहे। अगदी संपूर्ण राज्यभरात तक्रारी येत होत्या की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून BLOना प्रभावित करणं, त्यांच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये छेडछाड करणं आणि त्यांना फेवर करणारं, भारतीय जनता पक्षाला फेवर करणाऱ्या अशा पद्धतीने ही यंत्रणा राबवली जाते आणि हा अभियान राबवला जात आहे। ही सर्व राज्यभरातून तक्रार होती, परंतु त्याचा जिवंत उदाहरण आज आम्हाला या खारघर इथे बघायला मिळाला। अगदी जे SIR चे एन्युमरेशन फॉर्म्स आहेत की जी शासकीय मालमत्ता आहे त्याच्यावर BLOच्या सह्या वगैरे होऊन हे पूर्णपणे शासकीय मालमत्ता असलेले पूर्ण डॉक्युमेंट्स आज मार्केटमध्ये झेरॉक्स करताना आम्हाला सापडले। तेथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या सर्व डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स करत होते। अत्यंत गोपनीय माहिती म्हणून ECIने या दस्तावेजाला जाहीर केलेलं आहे आणि तशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाते। परंतु जर हे गोपनीय जे दस्तावेज आहे
ते जर मार्केटमध्ये झेरॉक्स करताना सापडत असेल तर अशा पद्धतीची जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय, ही जी आमची तक्रार होती आणि हा जो आमचा आरोप होत आहे त्याचे हे पुरावे आहेत.